नमो बुद्धाय. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लॉर्ड बुद्धास टीचिंग आणि आज मी बुद्धा आणि त्यांचा धम्म हा तिसरा भाग वाचून दाखवणार आहे. चला आपण वाचायला स्टार्ट करूया. तिसऱ्या भागात बघूया आपण आता त्यांचा जन्म. शूद्रधनांना सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे. दुसरं, शाक्य लोकात प्रतिवर्ष आषाढी महिन्यात येणारा एक उत्सव पाहण्यासाठी प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातली मंडळी हा महाउत्सव साजरा करीत असत. तिसरं, हा महाउत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. चौथं, एकदा महामायेने हा महाउत्सव मोठ्या धातात माठात पुष्पमाला सुगंधी धाती वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. पाचवं, उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पानाने तिने अंघोळ केली. दान धर्मातील 4 लाख मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मूल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आठवड्याच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. 6वं, त्या रात्री शूद्रधन व महामाया यांचा एकाच होऊन महामायेने गर्भस्राव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपली गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. 7वं, स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिग्पाली आपणाला निर्दय स्थितीत पंचकाश उचलले व हिमालयाच्या पायथ्यावर नेऊन एका विशाल साली वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहे. 8वं, नंतर चतुर्दिक्पालाच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. 9वं, त्यांनी तिथे तिला अभ्यंगस्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंध द्रव्य लावून फुलांनी असे सजविले जसे की ती कुणा दिव्यशक्तीच्या स्वागतास तयार झाली आहे. 10वं, इतक्यात सुगंधी नावाच्या एका बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाले, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबुली होशील का? तिने उत्तर दिले. मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली. 11वं, दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शूद्रधनाला सांगितले. स्वप्नास अर्थबोध व झाल्यामुळे शूद्रधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. 12वं, त्यांचे नाव राम, धंग, लखनमती, यज्ञ, सुयम, सुभोग व सुदत्त अशी होती. शूद्रधनाने त्यांच्या स्वागतासाठी यथायोग्य तयारी केली. त्यांनी सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून व ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. 14वं, त्यांनी त्या ब्राह्मणांची पात्र सोन्याचांदीने भरून घृतमधयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचा सुग्राम भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवीन वस्त्र, गाय इत्यादी दान दिले. 15वं, ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शूद्रधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले
आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. 16. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौमी सम्राट होईल. पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अन्य अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. 17. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिन्यांनी बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिच्या प्रसूतिकाळी जवळ येऊन लागताच प्रसूतीसाठी आपल्याला माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याशी देवधनगरीला मी जाऊ इच्छिते. 18. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लावण्यसहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. 19. देवदारात जात असताना मार्गात फुलांचे भरलेले तसेच पुष्पविरहित अशा बुद्धाच्या आनंददायक गर्दी वनराईतून महामायेला जावे लागणार होते, तेच निंबोनी वन होय. जन्मापासून ते प्रयोजनापर्यंत. 20. निंबोनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रकला वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. 21. बुधवापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तिथले वृक्ष फळांचे औषधबनलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज गुंजन करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मिळून स्वरालाप करीत होते. 22. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात इथे थांबून काही वेळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहनाच्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या गुंजात नेऊन उतरवायची व तिथे उभे राहण्याचे सांगितले. 23. महामाया पालखीतून उतरली व तिने एक सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली आणि शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याने झुळकेली व खाली हिलावत असलेले पाहून महामाये त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे. 24. सुदैवाने एक फांदी सहजपणे तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाशी चढळ्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी व गिळल्यामुळे झटक्याने महामाया उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाच्या फांदी हातात धरली असताना अबेनेच तिने मुलाला जन्म दिला. 25. त्याच मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वृश्चिक पौर्णिमेला झाला. 26. शुद्धोधन व महामाया या विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्य पुत्रजन्माचा ते उत्सव मोठ्या उल्हासाने थाटामाटात साजरा केला. 27. पुत्र जन्माला यावेळी कपिलवस्तू राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थात त्यामुळे व बालकांना युवराज म्हणून संबोधण्याचे येऊ लागले. आजचा आपला पाठ 3रा भाग पूर्ण झाला आहे. वाचून भेटूया 4थ्या भागात लवकरच. नमो बुद्धाय. 23. महामाया पालखीतून उतरली व तेथील एक सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या
वायाच्या झुळकीने व खाली हिलावत असलेल्या पाहून महामायेने त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. 24 सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्या ती आपल्या पायाच्या चवळत्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया व उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाच्या फांदी हातात धरली असताना अभ्युदयाने 3 मुलांना जन्म दिला. 25 त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्वी 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. 26 शुद्धोधन हा महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्य पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या उल्हासाने थाटामाटात साजरा केला. 37 पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थात त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्याचा येऊ लागला. आपला 3रा पाठ पूर्ण झाला आहे. भेटूया 4थ्या पाठामध्ये पुढच्या. नमो बुद्धाय.